नमस्कार मित्रांनो, डिस्क्रिप्शन बघून तर तुम्हाला समजलंच असेल आणि टायटल बघून तर तुम्हाला समजलंच असेल आपण कुठे आलेलो आहोत. तर आपण आत्ता आलेलो आहोत आपल्या कोकण राईडच्या फर्स्ट पॉईंटला. आपण आहोत दिवेघर बीचला. दिवेघर बीच बघू शकता तुम्ही या ठिकाणी. जस्ट टेंट टाकून झोपलेलो आणि आत्ता उठून डायरेक्ट बीचला आलेलो आहे. आणि माझा मित्र मला इथे भेटला, तो पण आता जस्ट झोपलेला आहे. मी जस्ट बघितलं असं जरा एक्सप्लोअर करतो, तर एकदम शांत बीच आहे सकाळच्या वेळी. आणि आता खूप सारे लोक इकडे बाईक आणतात. आपण बाईक आणायचा प्रयत्न करू, पण मला वाटत नाही मला जमेल, कारण की एकट्याला आणायला, कारण की इकडे वाळूत वगैरे अटकू शकते बाईक. तर तुम्ही एकदम उत्कृष्ट असा बीच आहे. खूप आवडलं आहे मला बीच हा. आणि पाणी पण अतिशय निळे आहे एकदम. इथे आपल्या मुंबईसारखं नाही आहे की म्हणजे काळासारखं पाणी आहे. पण जर आता इथे थोडंसं ऊन आलं ना, बघा अजून सूर्य पण उगवलेला नाही आहे, जरा इकडे ऊन आलं ना तर अजून मस्त वाटेल. वॉटर स्पोर्ट्स वगैरे सगळ्या ॲक्टिव्हिटीज आहेत आपल्या इकडे. तर आता इकडे आपण जरा मंदिरात वगैरे जाणार आहेत. इकडच्या गणपती मंदिर आहे एक उत्कृष्ट असे, आणि त्या गणपती मंदिर तुम्हाला दाखवतो. गणपती मंदिर दाखवून मग तेच बोलवतो, गणपती मंदिर वगैरे सगळं दाखवून मग आपण श्रीवर्धन बीचला जाऊ. श्रीवर्धन बीचवरून डायरेक्ट आपण जयगड, गणपतीपुळे असं करत करत एका लाईनीमध्ये कोस्टल राईड करून टाकू. काम 25. दिवेघर बीचवरून फिरून आम्ही पोचलो एक शांत आणि पवित्र ठिकाणी, रूपनारायण मंदिर. रायगड जिल्ह्यातील दिवेघरमधील हे प्रसिद्ध मंदिर भगवान विष्णूचा रूपनारायण अवतारला समर्पित आहे. हे मंदिर त्यांच्या पुरातन इतिहासासाठी आणि सुंदर शिल्पकलेसाठी ओळखले जाते. शांत वातावरण, हिरवी झाडं आणि भक्तीचा अनुभव सगळंच एकत्र येतो या ठिकाणी. दिवेघरला आहात तर रूपनारायण मंदिरला नक्की भेट द्या. इकडे आशीर्वाद घेऊन आम्ही निघालो श्रीवर्धन बीचला. समुद्रकिनारी असलेला हा रस्ता, एका बाजूला अनंत नील समुद्र तर दुसऱ्या बाजूला कोकणाची हिरवळ, आणि मधून चाललेलो आम्ही. आमच्यासोबत तर एकदम परफेक्ट सिनेमॅटिक मोमेंट होत होता. कोस्टल राईड एन्जॉय करत करत आम्ही पोचलो सुंदर आरावी बीचवर. आणि इथे आमच्या स्वागताला उभा होता माझा मित्र. लाडले और सो दिस इज आवर गाय, द वन अँड ओनली. चालू आहे. एवढा तास प्रवास करून पोटात लागलेली भूक मिटवणं गरजेचं होतं. त्यामुळे माझ्या मित्राने मला एका सरप्राइझिंग अशा ठिकाणी घेऊन गेला. मित्रांनो, इकडे आपण श्रीवर्धनला आलेलो आणि हे हॉटेल आहे ना श्रीवर्धनच्या मेन मार्केटमध्ये. इकडे एक उत्कृष्ट अशी उसळ भेटते. तर तुम्हाला हे हॉटेल मी आतमधून दाखवतो. एकदम ओल्ड स्कूल अशी वाईब आहे. बघू शकता, हे छोटंसं असं एकदम साध्या सुद्धा पद्धतीने ठेवलेलं हॉटेल आहे. इकडे तुम्ही येऊ शकता. हे बघा, हे कुक आहेत इकडे आपला. हे सगळ्या कुक आहे, गृहिणींनी ठेवलेलं आहे. बघू शकता. बघा इकडे, लाजू नका. मित्रांनो, तुम्ही इकडे बघू शकता एक आगळा वेगळा नाश्ता या ठिकाणी आपण बघू शकतो. धनेल क्या बोलते इसको? मिक्सचर बोलते हैं ये. श्रीवर्धन का आलू की भाजी, श्रीवर्धन का स्पेशलिटी है ये. और ये तो 48 साल से ये होटल है, देख सकते हैं अपन. ये उसल का ही टाइप है ना, उसल का टाइप है ना. खाऊन आता दाखवा, गौरव मांडवकर खाऊन दाखवतील आपल्याला.
एक नंबर. तर मित्रांनो, आपण श्रीवर्धन मार्केटमधून निघालेलो आहे आणि आता आपण श्रीवर्धन बीचला जाणार आहोत. तर हे मार्केट बघू शकता तुम्ही इकडे मागे. एकदम ओल्ड स्कूल वाईब देईल असं मार्केट आहे. एकदम गावात गावात आल्यासारखं असं वाटतं, शहरामध्ये नाही असं वाटतं. आणि आता बघू आपण श्रीवर्धन बीच कसं काय आहे ते. फायनली मित्रांनो, श्रीवर्धन बीचला आपण आलेलो आहोत. तर आम्ही पोचलो सुंदर श्रीवर्धन बीचवर. स्वच्छ, विस्तीर्ण आणि अतिशय शांत असा हा बीच रायगड जिल्ह्यातील एक सुंदर ठिकाण आहे. लांब पसरलेली वाळू, नारळाची झाडं, समुद्राच्या लाटा सगळंच मनाला शांतता देणार आहे. असं म्हणतात इकडे सूर्यास्त पाहणं म्हणजे एक वेगळाच आनंद. आम्ही हा आनंद तर नक्कीच मिस केला. पण जर तुम्ही श्रीवर्धनला आला तर हा बीच नक्कीच एक्सप्लोअर करा. निसर्गाचा खरा आनंद हा इथेच मिळतो. तर मित्रांनो, आपला फ्रीचा गाईड, आपला मित्र या ठिकाणी आता आपली रवानगी घेत आहे. आपण आता जात आहोत हरिहरेश्वरला. आणि चल भाई, मिलते अपन ऑफिस में, मिलते हैं अभी ऑफिस में मिलेंगे हाँ, या तो नेक्स्ट ईयर सीधा इधर ही मिलेंगे बारिश के टाइम पे. ठीक है, देन मिलते भाई. बाय बाय. बाय 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 चल चल, चालू कर. बाय बाय. तर मित्रांनो, आता आपण हरिहरेश्वरला जात आहोत. आपले रस्ते वेगळे झालेले आहेत. हरिहरेश्वरला भेटू डायरेक्ट आता. तर मित्रांनो, फायनली हरिहरेश्वरला आलेलो आहे. तर आपण दर्शन घ्यायला जात आहोत आणि नंतर आपण बीचकडे जाणार आहोत. तर बनत राहा. कोकणाच्या निसर्गरम्य किनाऱ्यावर वसलेलं पवित्र ठिकाण म्हणजे हरिहरेश्वर मंदिर, ज्याला दक्षिण काशी म्हणून ओळखलं जातं. सावित्री नदी आणि अरबी समुद्राच्या संगमावर वसलेले हे स्थान निसर्ग, श्रद्धा आणि अध्यात्म याचा सुंदर मिलाफ आहे. येथील मंदिरात भगवान शिवाच्या रूपात ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचे एकत्र दर्शन होते. म्हणूनच या ठिकाणाला विशेष धार्मिक महत्त्व प्राप्त झाले आहे. परंपरेनुसार मुख्य मंदिरात जाण्याआधी कालभैरवाचं दर्शन घेणं आवश्यक मानले जातं. मित्रांनो, फायनली हरिहरेश्वरच्या मंदिरातून आपण देवाचे दर्शन घेऊन एकदम फेमस अशा लोकेशनवर जात आहोत. ती लोकेशन आता तुम्हाला दाखवतोय बघा. हे बघा मित्रांनो, हीच ती लोकेशन आहे हरिहरेश्वरची. व्हायरल लोकेशन आहे. समुद्र किनाऱ्यालगत असलेला हा प्रदक्षिणा मार्ग भक्तांना एक अद्भुत आणि आध्यात्मिक अनुभव देतो. म्हणूनच हरिहरेश्वर हे फक्त पर्यटन स्थळ नाही, तर एक शांतता, श्रद्धा आणि निसर्गाचा दिव्य संगम आहे. मित्रांनो, आता आपण आता एक फेरी करणार आहोत. आपल्याला दाभोळला जायचंय. तर तुम्ही दाखवू शकता फेरी या ठिकाणी. आपण या फेरीमध्ये आपली गाडी टाकणार आहे आणि आता आपण फेरीमध्ये आपली गाडी चढू. फेरीवर उभं राहिलं की समोर पसरलेला अथांग समुद्र आणि किनाऱ्यावर विसावलेली लहानशी गावं जणू वेळ इथं थांबूनच गेल्या. नारळाची झाडं, शांत घरं आणि समुद्राच्या लाटांचा मंद आवाज सगळंच सिनेमॅटिक वाटतं. प्रत्येक फ्रेम जणू पोस्टकार्डसारखी, प्रत्येक वळणावर एक नवीन दृश्य. हा प्रवास फक्त डेस्टिनेशनपर्यंत पोचण्यासाठी नाही, तर प्रत्येक क्षण जगण्यासाठी आहे. कोकणातला हा प्रवास फक्त रस्ता नाही, ही एक अनुभूती आहे, निसर्गाशी जोडणारी. गुहागरकडे निघालो की रस्ता सरळ नाही, आपल्याला अजून एक फेरी घ्यावी लागते, तेही दाभोळ मार्गे. आणि शेवटी गुहागरच्या शांत किनाऱ्यावर पोचल्यावर कळतं की हा प्रवास खरंच काहीतरी खास होता. मित्रांनो, फायनली आपण बाग बीचला आलेलो आहे आणि हे गुहागर इथे गुहागर इथला बाग बीचकडे आलेलो आहोत. तर तुम्ही बघू शकता हे बीच अतिशय
तर मित्रांनो फायनली बघू शकता मागे गोल्डन आवर चालू झालेला आहे. गोल्डन आवर एकदम उत्कृष्ट पद्धतीने दिसत आहे आणि इकडे कोणच नाहीये इकडे बीचवरती कोणच नाहीये. पूर्ण खाली बीच आहे, सफेद वाळू आणि शांत निवांत पाणी. आणि हा सनसेट बघू शकता, काय एकदम परफेक्ट वाईब आहे सनसेटची आणि वीकेंडची. आज हा गुहागरपर्यंतचा प्रवास इथेच थांबतो, पण कहाणी अजून संपलेली नाही. पुढील भागात आपण निघणार आहोत गुहागर ते गणपतीपुळे, कोकणातील सर्वात सुंदर कोस्टल राईडपैकी एक. एका बाजूला अथांग समुद्र आणि दुसऱ्या बाजूला हिरवाईने नटलेले डोंगर. प्रत्येक क्षण, प्रत्येक फ्रेम अगदी मेस्परायझिंग. तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, पुढील भाग नक्की बघा.